हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पार्टी। नितेश राणेंचा आरोप, बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी। बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतच्या पार्टी प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू, नितेश राणेंच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताब पॅरोलवर बाहेर होता। पॅरोलवर बाहेर असताना बडगुजर यांची सलीम सोबत पार्टी। नितेश राणेंचा आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढावं, नाहीतर मी ठाण्यातून लढतो। आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान। आदित्य असं काही करेल वाटत नाही, चौकशी तर कुणीही लावेल, आम्ही यातून गेलोय। दिशा सालियन प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य। विरोधी पक्षातील कोणत्याही आमदाराला निधी नाही, सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपामध्ये भेदभाव। अंबादास दानवेंची टीका। जरांगेंकडून सरकारला 17 डिसेंबरचा अल्टिमेटम। लेखी आश्वासनानुसार काय केलं ते सांगा, नाहीतर तुमचा आमचा संबंध संपला, जरांगेंचा इशारा। मराठा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींना धक्का पोहोचला। ओबीसींना धक्का लागणार नाही, हे आश्वासन फक्त राजकीय मतांसाठी, मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप। भुजबळांचा अजितदादांना संपवण्याचा डाव, जरांगेंचा नवा आरोप। फडणवीसांचा वापर करून भुजबळ दादांना संपवतील, जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाला नवे, झुंडशाहीला विरोध, मंत्री छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर निशाणा। मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आज निकाल येण्याची शक्यता। ख्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। अमित शहा इतर कामामध्ये व्यस्त, शिंदे फडणवीस दादांचा आजचा दिल्ली दौरा रद्द। सोमवारी किंवा मंगळवारी दौरा करणार, अजित पवारांची माहिती। संसदेची सुरक्षा पाहण्यासाठी शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीमध्ये जाणार। एक फुल दोन डाऊटफुलना दिल्लीचा पास काढलाय, संजय राऊतांचा खोचक टोला। ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी देण्यासाठी धारावी पोलिसांची टाळाटाळ। ठाकरे गटाचा मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अजितदादा गटाचा वर्चस्व। आमदारांना 70% निधी देण्याचा निर्णय, भाजपचा मात्र विरोध, सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनात आज बीड जाळपोळ प्रकरण, आमदार संदीप क्षीरसागर रोहित पवारांची लक्षवेधी आणणार। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगप्रदर्शन न होणारे कपडे घालण्याच्या सूचना। नियम मोडणाऱ्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाही। नाशिकमध्ये पाणी टंचाई, 7 तालुक्यांमध्ये पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये 116 टँकरद्वारे पाणी पुरवठा। येवल्यामध्ये सर्वाधिक 45 गावं, 15 वाड्यांना पाणी पुरवठा। मुंबईतील काही भागात सोमवारी पाणी कपात। मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञांचा पाहणी दौरा। 18 तारखेला 10% पाणी कपात करणार। कोस्टल रोडमुळे पुराचा धोका टळण्याची शक्यता। प्रकल्पामध्ये 14 फ्लड गेट उभारणार, काम 2024च्या मे महिन्यामध्ये पूर्ण होणार। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका। वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंग वेळी श्रेयस कोसळला। श्रेयसवर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर। संसार घुसखोरी प्रकरणात मुख्य आरोपी ललित झा याचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण, तर 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।